श्री स्वामी समर्थ. सर्व भक्तांना श्री रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या दिवशी श्री रामचंद्रांचे पूजन कसे करावे याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहे. प्रत्येकाच्याच घरी श्री रामचंद्रांची मूर्ती असेलच असा काही भाग नसतो. त्यामुळे बाळकृष्णाची मूर्ती ही नक्कीच असते प्रत्येकाच्या घरी. त्यामुळे बाळकृष्ण मूर्तीचं पूजन कसं करायचं आणि कशा पद्धतीने आपल्याला तो विधी पूर्ण करायचा ह्याबद्दल मी थोडक्यात सांगेन. पहिल्यांदा चौरंग घ्यायचा आहे. चौरंगावरती पिवळ्या रंगाचे कापड किंवा एक पीस अंतरायचं आहे आणि त्याच्यावरती तामण ठेवायचं आणि तामणामध्ये ती मूर्ती घ्यायची आहे, बाळकृष्णाची मूर्ती. त्याच्यावरती पाणी सोडायचं आहे आणि त्यानंतर पंचामृत व्हायचं आहे. आणि हे पंचामृत वाहत असताना श्री रामचंद्रांचे नामस्मरण हे मनातल्या मनात आपल्याला सुरूच झालं पाहिजे. आणि केशवायनमा, नारायणानमा, माधवायनमा या संकल्पाचे 24 नावांचे आपण नामस्मरण हे मनातल्या मनात सुद्धा करू शकता. आणि त्याचं पूजन करून घेऊन धूप दीप आरती वगैरे करून नैवेद्य वगैरे दाखवून ही पूजा संपन्न करायची आहे. पूजा ही मध्यान्ह कालामध्येच करावी, म्हणजे 12:15 ते दुपारी 1:30 या दरम्यानच ती करावी. किंवा काही भक्त लोक उदया तिथी म्हणजेच 27 तारखेला ही पूजा घेऊ शकतात. त्यामुळे सकाळच्या वेळेमध्ये ही पूजा करून घेतली तरी सुद्धा चालू शकते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.